Okay, next question. Question is related to complex number. जर तुम्हाला आठवत असेल तर मी आधी पण सांगितलं की मॅक्सिमम कॉम्प्लेक्स नंबरचे क्वेश्चन जॉमेट्रीने सॉल्व करायचा प्रयत्न करायचा. काय म्हटलं, इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर सच दॅट mod of z minus 3 is less than equals to 1. आता तुम्हाला जर इक्वेशन बनवता येत असेल तर माहिती असेल की हे जे इक्वेशन आहे z minus 3 याचा अर्थ मी आता असं लिहू शकतो 3 plus 0i less than equals to 2. हे इक्वेशन कशाचं आहे, सर्कलचं आहे आणि हे सर्कलचं काय आहे, सेंटर आहे. ठीक आहे, सर्कल आणि सेंटर काढून घेऊया आपण. ठीक आहे, सेंटर आहे आपलं समजा 3,0 हा आपलं सेंटर आहे 3,0 आणि इथे एक 1 रेडियसचा सर्कल काढायचा. 1 कुठे राहणार, इथे समजा 2 वर, इथे राहणार 4 वर. सो बेसिकली एक सर्कल काढतो मी, तिथे सर्कल्स काढून घेतो. हा दादा माझा सर्कल. ओके, आता त्यांनी म्हटलं काय, इक्वेशन ऑफ लाईन विथ लार्जेस्ट स्लोप पासिंग थ्रू ओरिजिन अँड झेड. या ओरिजिन मधून आणि हे सगळे जे पॉइंट्स आहे हे झेडचे पॉइंट्स आहे. हे सगळे जे पॉइंट आहे हे झेडचे पॉइंट आहे. मग इथे कुठलाही झेड घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त स्लोप कुठे राहू शकतो, टँजेंटवर. कारण की जर समजा मी अशी लाईन काढली, आतमधून चालली, इथे 2 पॉइंटला कट करते, इथे पण 2 पॉइंटला कट करते, वर्टिकल तर बिलकुल झेडवर टच करणार नाही. सो मॅक्सिमम जो स्लोप आहे ते का पॉसिबल आहे जेव्हा ही लाईन याला काय असेल, टँजेंट असेल. सपोज ही लाईन याला टँजेंट आहे इथे, पण टँजेंटला तुम्ही जर सर्कल सोबत जॉईन केलं सेंटरला तर हे काय भेटलं, परपेंडिक्युलर. सिंपल आहे. तर तुम्हाला स्लोप पाहिजे, स्लोप कळण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, एक तर हा अँगल माहिती पाहिजे जर तुम्हाला माहिती असेल तर, किंवा तुम्हाला हे डिस्टन्स तर माहिती आहे, रेडियस माहिती आहे. रेडियस किती आहे, 1 आहे. रेडियस किती दिला आहे, 1 दिलेला आहे. आणि अँगलसाठी टॅन थीटा काढू, ही डिस्टन्स आपल्याला माहिती आहे किती आहे, 3 आहे. सो देअरफॉर टॅन थीटा काढायच्या आधी 1/3 लिहायच्या आधी आपल्याला स्लोप पाहिजे. नंतर इक्वेशन साठी पॉइंट पण पाहिजे. पॉइंट आहे आपला 0,0. आता रेडियस जरी 1 असेल आणि ओरिजिनचं डिस्टन्स जरी 3 असेल, पण हा परपेंडिक्युलर आहे तर टॅन थीटा नाही आहे, हे कसं आपलं हायपोटेनस. सो बेसिकली हायपोटेनस आपल्याला माहिती आहे 3. अशा प्रकारचा ट्रायंगल बनवतो. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे 90 डिग्री आहे, हा आहे 3, बेस आहे 1. सो हे डिस्टन्स काढायचं असेल इझिली काढू शकता. काय असते, √3² - 1² हा झाला आपला बेस, इज इक्वल्स टू 9 - 1, 2√2 रोटेट होतं ना 2√2. सो देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल्स टू हा 2√2 डिस्टन्स झाला आपला. ठीक आहे, 2√2 tan theta is equals to हा theta, opposite side upon adjacent side 1/2√2. So therefore इक्वेशन काय असते, 0,0 मधून चाललाय, tan theta आपल्याला माहित आहे. सो y minus 0 into slope that is 1/2√2. ठीक आहे, into x minus 0 मल्टिप्लाय करा. सो हा इकडे आला x equals to 2√2y, याला इकडे घेऊन या. So x minus 2√2 into y equals to 0. हे आपल्या लाईनचं इक्वेशन सिम्पली हेच काढायचं होतं. ऑप्शन नंबर आहे, आय थिंक ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. राईट, समजलं असेल क्वेश्चन असं मी होप करतो. भेटूया नेक्स्ट क्वेश्चन मध्ये.